न्यूज। मंजारी फैल भोंदूगिरी प्रकरण, आई मुलीची सुटका, गुप्तधनाबाबत गूढ। प्रतिनिधी सय्यद मतीन। यवतमाळ शहरातील धामणगाव रोडवरील वंजारी फैल परिसरात एका घरात अघोरी उपचार आणि भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। महादेव परशुराम पालवे उर्फ विजू नावाच्या व्यक्तीने एका महिलेला आणि तिच्या 14 वर्षीय मुलीला वर्षभरापासून घरात डांबून ठेवले होते। त्यांच्यावर अघोरी उपचार करत त्यांना मारहाण आणि चटके दिले जात होते। या प्रकरणात गुप्तधन सापडल्याचीही चर्चा सुरू आहे, मात्र पोलिसांना याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही। नेमके काय घडले? वंजारी फैल येथील महादेव पालवे, जो राजलक्ष्मी पतसंस्थेच्या शववाहिनीवर चालक म्हणून काम करतो, त्याने नीतू रामप्रसाद जयस्वाल राहणार बाजीराव नगर दिग्रस या पतीपासून विभक्त झालेल्या महिलेला उपचाराच्या नावाखाली आपल्या घरात ठेवले होते। नीतू वारंवार आजारी पडत असल्याने ती महादेवाच्या संपर्कात आली होती। महादेवने तिला आणि तिच्या मुलीला संमोहित करून घरात डांबून ठेवले। घराच्या अंगणात वाढलेली झाडे आणि कायम बंद दरवाजा यामुळे घरात काय सुरू आहे हे बाहेरून दिसणे शक्य नव्हते। महादेव दोन्ही मायालेकींना मारहाण करत होता, चटके देत होता आणि एका पडक्या खोलीत त्यांना रात्रंदिवस कोंडून ठेवत होता। त्यांना व्यवस्थित जेवणही दिले जात नव्हते, ज्यामुळे दोघीही अशक्त झाल्या होत्या। शौचासाठीही त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नव्हती। त्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये शौच करून तेथेच ठेवत असत। पोलिसांनी धाड टाकल्यावर शौचाने भरलेल्या पिशव्यांचा मोठा साठा त्या खोलीत आढळून आला। पोलिसांची धाड आणि आरोपीचा प्रयत्न शेजाऱ्यांना मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली। सोमवारी दुपारी शहर ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या नेतृत्वाखाली शोध पथकाने महादेवच्या घरावर धाड टाकली। पोलिसांना अमावस्येमुळे नीतूच्या मुलीचा नरबळी देण्याचा प्रयत्न असल्याची शक्यता वाटली। पोलिसांनी नीतू आणि तिच्या मुलीची सुटका केली। घराची झडती घेताना पोलीस देवघरात पोहोचली असता महादेवने चाकूने स्वतःचा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले। पीडितांची अवस्था आणि गुप्तधनाची चर्चा। पोलिसांनी सुटका केलेल्या मायलेकी अनेक दिवसांपासून उपाशी असल्याने त्यांना खूप भूक लागली होती। शेजाऱ्यांनी त्यांना जेवण दिले असता मुलीने एकाच वेळी 7 पोळ्या खाल्ल्या। यावरून त्यांच्यावर किती अत्याचार झाले याची कल्पना येते। या घटनेनंतर दिवसभर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात सोने जप्त केल्याची चर्चा सुरू होती, मात्र पोलिसांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही। महादेव वेगवेगळ्या लोकांकडून कर्ज घेत असल्याचे आणि पैसे मागणाऱ्यांना तो घरात प्रवेश देत नसल्याचेही समोर आले आहे। मुलीच्या वडिलांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात आले। त्यांची मुलगी 8-10 दिवसांपूर्वीच गावी येऊन पैसे घेऊन गेल्याचे त्यांनी सांगितले। पुढील तपास सिटी पोलीस स्टेशन करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.